सतीश भोसलेची अटक टाळण्यासाठी धडपड सुरू आहे। अटक टाळण्यासाठी खोक्याबाईचा जामिनासाठी अर्ज देण्यात आलाय। मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बीड न्यायालय काय या प्रकरणी निर्णय देणार आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खोक्या उर्फ सतीश भोसलेनं अटकपूर्व जामिनासाठी पळापळ सुरू केली आहे। त्यानं बीड कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। दरम्यान राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय। मारहाण प्रकरणी सतीश भोसले 4 नंबरचा आरोपी आहे असंही त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही, त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी FIR वरून निष्पन्न होत आहे। नाही जर सतीश भोसले जर घटनास्थळावर असते, त्यांचा जर प्रमुख रोल असता तर 1 नंबरचा आरोपी सतीश भोसले झाला असता। सतीश भोसलेला 4 नंबरचा आरोपी केला याचा अर्थ काय आहे की बाकी जे आरोपी 1 ते 4 जे 3 आहेत ते घटनास्थळावर असतील, त्यांचा काही वाद झाला असेल आणि त्यानंतर मग सतीश भोसले यांना मदत करीन म्हणून सतीश भोसलेचं मी नाव आरोपामध्ये घेतलेला आहे। हा जो FIR दाखल केला आहे याला 16 दिवसाचा विलंब आहे हे लक्षात घ्या। याचा दुसरा अर्थ असा होतो की नंतर जो FIR दाखल झाला आहे हा राजकीय दबावापोटी दाखल झाला आहे।